सगळ्यांनी हात जोडायचे आणि प्रार्थना सुरू करायची. या कुंडेंद्र तुषार या शुभ हस्तानुता या वीणा वरदन्या या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवे देवे सदा वंदिता सामावातु सरस्वती भगवती निश्चेत सगळ्यांनी हात जोडून छान सरस्वतीला नमस्कार करायचा आहे. सरस्वती देवीला तिने आपल्याला खूप छान बुद्धी द्यावी, छान अभ्यास करायची शक्ती द्यावी अशी प्रार्थना करायची आहे. तुम्ही मोबाईलवरती सारख्या गोष्टी बघता ना, गोष्टींपेक्षा जास्त कार्टून बघता ना, खरं सांगा. टॉम अँड जेरी, डोरेमॉन, सिंचन मला माहिती आहे, पण त्यांच्याबरोबर तुम्ही त्या टिंकूची, चिंटूची आणि कोण असतं ना अजून तुमचे गोष्टी बघता की नाही, स्टोरीज बघता की नाही तुम्ही मोबाईलवर मम्मीच्या. तशीच आता हा एक मोठा मोबाईल आहे. काय आहे? आणि या मोबाईलवर आपण एक गोष्ट बघणार आहोत आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मम्मीला घरी जाऊन सांगायची की कोणती गोष्ट होती, त्या गोष्टीमध्ये कोणत्या टीचर काय होत्या. ओके? आणि हे सांगता आलं पाहिजे ना, म्हणजे ती छान बघितली गेली पाहिजे. हो की नाही? मग सगळ्यांना रेडी आहात? आता आमचा आवाज तुमच्यापर्यंत यायला हवा असेल तर तुमचा आवाज बंद असला पाहिजे. बरोबर? ज्युनियर केजी बरोबर? एकदा काय, फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी एका आश्रमामध्ये एक गुरुदेव आणि त्यांचे काही शिष्य होते. कोण होते त्यांचे? शिष्य होते. त्या शिष्यांपैकी दोघा शिष्यांचं अध्ययन म्हणजे अभ्यास पूर्ण झाला होता. तुम्हाला माहिती का रे आश्रम म्हणजे काय? आश्रम म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्यासाठी लहान मुलं असायची ना, ती शिकण्याकरता बाहेर जायची, आपल्या आई वडिलांना सोडून त्यांच्यापासून लांब जायची शिक्षणाकरता. आणि जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायची खूप वर्षांनंतर तेव्हा ते आपल्या घरी परत येत असत. अशा आश्रमात म्हणजे आता तुम्ही शाळेत येता आणि रडता की नाही, मम्मी पाहिजे, स्कूल कधी सुटणार, मला घरी जायचंय, तसं नव्हतं बघा त्या काळी. एकदा तुम्ही आश्रमात गेला की तिकडेच राहायचे. तसं खूप वर्ष अभ्यास केल्यानंतर, खूप चांगल्या गोष्टी शिकल्यानंतर त्यांचं अध्ययन पूर्ण होतं आणि ते दोन शिष्य आपल्या गुरुजींच्या भेटीस जातात. बघूया तर आता ते शिष्य गुरुजींकडे गेल्यावर काय होतं ते. प्रणाम गुरुदेव. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने आमचे अध्ययन पूर्ण झाले आहे. तरी गुरुदेव, तुम्हाला आता आम्हाला गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली आहे. तुमचं अध्ययन का पूर्ण झाले? तुम्ही मला आता गुरुदक्षिणा देणारच आहात तर मी सांगतो. गुरुदक्षिणा म्हणून मला वर्षभर पुढे इतकं सारळ आणि सुकी पानं घेऊन या. तशी आज्ञा गुरुदेव. चला, सरपण आणि पानं, सुकी पानं हे तर अगदी सोपं काम आहे. आता तर आपण आत्ता जाऊ आणि आत्ता घेऊन येऊ. चालेल, चला. बघा शिष्य आता कुठे गेले? जंगलात गेले. त्यांना सुकी लाकडं, सुकी पानं कुठे मिळतील बरं? जंगलात मिळतील. गुरुजींनी काय मागितलं रे? सुकी लाकडं आणि सुकी पानं. त्यांना वाटलं शिष्यांना सुकी पानं काय, त्यांना काय किंमत आहे, आत्ता आणू आपण, म्हणून ते निघाले का खरं. पण काय होतं ते बघूया. ते जंगलात गेले आणि ते शोधतायत त्यांना कुठे सुकी लाकडं मिळाली असतात. ते कितीतरी वेळ चालताय पण तरी सुद्धा त्यांना काही कुठेही सुकी लाकडं मिळत नाही. शेवटी थोडीशी मिळतात बघा. त्यांना दिसतायत ना थोडीशी सुकी लाकडं. आता ते घेतायत का आपण बघूया. इथे तर शेतकरी दिसतोय. शेतकरी दादा,
सुकी लाकडे दिसत आहेत. इतर मी लाकडी माझ्या घरासाठी आणली आहे, गोळा केली आहे. इतर सुकी लाकडं मी माझ्या घरासाठी गोळा केलेली आहे. तुम्ही आम्हाला ती देऊ शकता का? नाही बाळांनो, मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण याच्यावरच माझ्या घरचं अन्न शिजतं. पण मी तुम्हाला एक सांगू शकते की आपल्या शेजारच्या गावामध्ये एक शेतजी आहे, त्यांच्याकडे तुम्हाला सुकी पानं आणि लाकडं मिळू शकतात. ही शेतकरी दादा तरी सुद्धा आम्हाला द्या ना तुमची नाही रे बाळांनो, देऊ शकत, कारण ती मला माझ्या घरासाठी हवी आहे. बरं ठीक आहे. आता बघा ना, त्यांना वाटलं सुखी झाडं पानं नाही, लाकडं काय आम्ही सहज घेऊ. त्या शेतकऱ्याने दिली का रे त्यांना? दिली नाही, कारण का ती सुखी लाकडं त्याला अन्न शिजवण्यासाठी, त्याच्या मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठी हवी होती. आता त्यांनी सांगितलेल्या शेतीच्या शोधात हे दोघं जण निघाले बरं का. आता खूप वेळ फिरल्यानंतर ते शेटजींच्या इथे येऊन बसले. शेटजींच्या इकडे येऊन बसले. आता बघूया शेटजी आणि त्यांच्यामध्ये काय होत आहे ते. नमस्ते शेटजी. नमस्कार. शेटजी, आम्हाला की नाही थोडी सुकी पाने हवी होती. आमच्या गुरुदेवांना की नाही आम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. अरे बाळांनो, ठीक आहे, पण मी तुम्हाला एक सुकी पाणी नाही देऊ शकत, कारण माझा कारखाना त्यावर अवलंबून आहे. माझे जे कामगार आहेत ते त्या सुक्या पाण्याच्या रावळ्या बनवतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सुकी पाणी नाही देऊ शकत. शेठजी, आमची तुम्हाला विनंती आहे. आम्हाला आमच्या गुरुंना गुरुदक्षिणा द्यायची आहे. काही करून आम्हाला ती थोडी पाने देता का? खरं आहे बाळांनो, तुमचं पण खरं आहे, पण मी तुम्हाला ते नाही देऊ शकत. मला माफ करा. माझी जी कामगार आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून आहे. त्यांची पोरं बाळं, त्यांचा उदरनिर्वाह, त्यांची त्यावर पोटं करत आहे. तुम्हाला जर मी ती पाणी दिली तर त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? मला माफ करा. बरं शेठजी. पण मला एक माहीत आहे, शेजारच्या गावामध्ये एक आजीबाई आहे. कदाचित ती तुम्हाला ती पाणी देऊ शकते, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. ठीक आहे शेठजी. चालेल, आपण जाऊया तिकडे. बघा ना, शिल्लक असलेली ती सुकी लाकडं पानं, त्यांना असं वाटलं आत्ताच आपण आत्ता आणतो, पण त्यांना काही शेतकऱ्यांनी दिली नाही, शेतकऱ्यांनी दिली नाही. सगळ्यांना आता मात्र त्या आजीच्या शोधात ते लोक फिरतायत बरं का. खूप वेळ फिरतायत, पण आजी काही भेटली नाही. शेवटी त्यांना जाऊन ती आजी भेटली. आता आजी काय करते, त्यांना पानं देते का? चला तर तिकडे आलेल्या आजीबाई बघूया. आजीबाई, आजीबाई, आम्हाला ना तुमच्याकडून थोडीशी सुकी पानं हवी आहेत. ये सूखी पाना बहुत दूर से मैं लेके आई हूँ औषधि बनाने के लिए। ये औषधि बना के मैं मेरा घर में चलाती हूँ। ये औषधि मेरे लिए बहुत अमूल्य है। मैं ये पाना तुमको नहीं दे सकती। आजीबाई, जर तुम्ही आम्हाला ही पाने दिलीत ना तर आमचंही काम होईल आणि तुम्हाला आमच्या गुरुदेवांचा आशीर्वाद सुद्धा मिळेल. द्या ना आम्हाला ही पानं. आजीबाई, खरंच आमची विनंती आहे, आम्हाला द्या ना थोडी पानं. पाना से मेरा घर चलता है। मैं ये पाना मैं आपको नहीं दे सकती। बरं आजीबाई. आता मात्र हताश झालेले तो दोन शिष्य परत रिकाम्या हाताने आश्रमाकडे यायला निघतात. आता त्यांच्या मनात असा विचार आहे की गुरुजींना आपण गुरुदक्षिणा देण्याचं कबूल केलं, पण त्यांना आता आपण ते देऊ शकत नाही आहोत. पण गुरुजींच्या आश्रमात तर जावंच लागणार, हो की नाही? त्यांनी कबूल केलं म्हणजे गुरुजींना भेटायला तर जायलाच पाहिजे. आपल्याला तर आता गुरुजींनी सांगितलेलं पायला मिळालंच नाही. हो ना, तरी सुद्धा आपल्याला आपल्या गुरुंना भेटावं जावंच लागणार. तर चला जाऊया आपण. प्रणाम गुरुदेव. तथास्तु पाठ. गुरुदेव, तुम्ही सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ शकलो नाही. आम्हाला क्षमा असावी. असो बाळांनो, गुरुदक्षिणेचा मला लोभ बिलकुल नव्हता. फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी, त्याचा बोध करावा म्हणूनच तुम्हाला हे कार्य मी दिले होते. प्रत्येक गोष्टीची अशी एक किंमत असते, तिची कार्यक्षमता असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला छोटी किंवा मोठी
प्रणाम गुरुदेव. आम्ही चालू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञान तुम्ही पुढे ओम ईश्वरा. काय मग तुम्हाला या गोष्टींना काय समजणार आहे? तुम्हाला आपल्याला या गोष्टींना असं समजलं आहे, आपल्याला या गोष्टींना असं समजलं आहे की गुरु नेहमी आपल्याला एक चांगली शिकवण देतात. गुरु नेहमी आपल्याला एक चांगली शिकवण देतात. त्यांना कुठच्याही प्रकारच्या गुरुदक्षिणेची अपेक्षा नसते. त्यांना एवढीच अपेक्षा असते की आपल्या शिष्यांनी खूप छान राहावं, चांगले त्यांच्यावर संस्कार करावे. आणि असे आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात गुरु शिष्य असतात की नाही? तुम्हाला माहिती आहेत का नाही असे काही गुरु शिष्य? माहिती आहेत का? तुम्ही इंडियाची मॅच बघता का नाही? मग तुम्ही सचिन तेंडुलकर नाव ऐकलं असेल, ऐकलंय का? कोणी कोणी ऐकलं सचिन तेंडुलकरचं नाव? मग त्यांच्या गुरूंचं नाव माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? कोणाला माहिती आहे? कुशल काय सांग बरं. आता ते लांब राहिलं, तुम्ही अजून लहान आहात, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. पण तुम्ही सुद्धा एक स्टुडंट आहात ना, मग तुमच्या गुरूंचं नाव माहिती आहे का तुम्हाला? तुमचे गुरु कोण आहेत? तुमचे गुरु कोण आहेत? टीचर. व्हेरी गुड. आता परत सांग, तुमचे गुरु कोण आहेत? टीचर. मग तुमच्या पण टीचरची नावं आहेत की नाही? आहेत ना? मग आता आपण इथे बघूया का कोण कोण अजून गुरु शिष्य आहेत. जसे रुपाली टीचर आणि रायगडचा क्लास, जसं पूनम टीचर आणि शिवनेरीचा क्लास, जसं धनश्री टीचर आता त्या थोडा अब्सेंट आहे आपल्याकडे, पण त्या आणि तोरणाचा क्लास, हिमालया आणि अल्पना टीचर आणि हिमालयाची मुलं, ही सगळ्या जोड्या प्रत्येक क्लास त्यांच्या